सहकार विभागाला हायकोर्टानं दणका दिला। राज्यभरातील प्रत्येक महसूल गावामध्ये एकच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था असावी या नियमात बदल केला होता आणि याऐवजी अधिक संस्थेला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता। 14 फेब्रुवारी 2017 रोजी घेतलेला हा निर्णय हायकोर्टानं घटनाबाह्य ठरवत रद्दबातल केलेला आहे। यापुढे अशा कुठल्याही संस्थेची नोंदणी करू नये असा आदेशही न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं दिलेला आहे। आणि आता बातमी राज्यातील बंद साखर कारखान्यांबाबतची। राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। बंद असलेल्या कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू करून कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू आहेत। केंद्र सरकारने 2030 पर्यंत देशाचे साखर उत्पादन 450 लाख टन करण्याचं आणि वर्षाला 1000 कोटी लिटर साखर कारखाना आधारित इथेनॉल निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। साखर उत्पादन आणि इथेनॉल उत्पादनाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून बंद असलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत।